नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती व अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओत आज मी सर्व शिक्षक जे जनगणनेच्या कामासाठी उन्हाळी सुट्टीत ज्यांना जनगणना ड्युटी लागलेली आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असं एक पत्र मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर ते पत्र आहे की जे शिक्षक आहेत ज्यांना जनगणनेची ड्युटी 2027 सेन्सस करावी लागणार आहे त्यांना उन्हाळी सुट्टीत काम केल्याबद्दल बदली रजा मिळण्याबाबत एक 29 ऑक्टोबर 2010चं एक पत्र आपल्याला इथे संदर्भामधून आपण बघणार आहोत। असंच पत्र आताच्या जनगणनेसाठी जे शिक्षक रुजू झालेले आहेत किंवा 16 मे पासून जे ड्युटी करणार आहेत उन्हाळी सुट्टीत त्यांच्यासाठी अशाच प्रकारचं एक पत्र आपल्याला या वर्षाच्या जनगणनेसाठी निघावं, त्यासाठी आपल्याला हा संदर्भ म्हणून आपण हे पत्र आज बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पत्र अतिशय महत्त्वाचं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून आपल्याला 2011 मध्ये जी जनगणना झाली होती त्या जनगणनेत ज्या शिक्षकांना जनगणनेची ड्युटी केली होती त्या शिक्षकांसाठी 29 ऑक्टोबर 2010 मध्ये एक पत्र काढण्यात आलेलं होतं। पत्र काढण्यात आलेलं होतं अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आणि या पत्राचा विषय होता जनगणनेच्या कामात सहभागी झालेल्या शिक्षकांना बदली रजा मिळणे बाबत। चला तर मग बघूया काय आहे हे पत्र। परिपत्रक आहे हे मे जून 2010 या कालावधीत जनगणनेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना बदली रजा मंजूर करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। याबाबत शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे। तर मे जून 2010 या उन्हाळी सुट्टीत ज्या शिक्षकांनी जनगणनेचे काम केले असेल त्यांना त्यांच्या अर्जित रजेच्या खात्यात त्यांनी जेवढे दिवस काम केले असेल तेवढे दिवसांची रजा जमा करावी। त्याचप्रमाणे ज्या शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांचे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी बदली रजा उपभोगता आली नाही त्यांना त्या बदली रजा 2010-11 या शैक्षणिक वर्षात नेहमीच्या अटीवर उपभोगण्यास किंवा सदरची रजा त्यांच्या अर्जित रजेच्या खात्यात जमा करण्यास मंजुरी देण्यात येत आहे। मात्र जनगणनेच्या कामाच्या कालावधीचे प्रमाणपत्र संबंधित प्रधान जनगणना अधिकारी किंवा जनगणना चार्ज अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतरच संबंधित शिक्षकांना सदरची रजा अनुदेय होईल। तर सदरचे हे जे पत्र आहे हे महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर आपल्याला उपलब्ध आहे। हे पत्र 2010 मध्ये ज्या शिक्षकांनी मे जूनमध्ये जनगणनेची ड्युटी केली होती आणि त्यावेळेस सुट्टीचा कालावधी असल्यामुळे त्यांच्या खात्यात मे महिन्यात आणि जून महिन्यात काम केलेल्या दिवसांसाठी बदली रजा किंवा अर्जित रजा त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली होती आणि त्यामुळेच आता 2027च्या जनगणनेसाठी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना आता 16 मे ते 14 जून या कालावधीत 2027च्या जनगणनेचे काम करावे लागणार आहे। आता जनगणनेचा हा पहिला टप्पा आहे आणि या पहिल्या टप्प्यात घरगणना होणार आहे आणि या घरगणनेसाठी भर उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना इतर सर्व कामं बाजूला ठेवून जनगणना करावी लागणार आहे आणि या कामासाठी त्यांना सुट्ट्यांचा जो मिळणारा कालावधी आहे तो खर्ची टाकावा लागणार आहे आणि त्याच सुट्ट्यांच्या बदल्यात त्यांच्या खात्यात अर्जित रजा जमा करण्यात याव्या आणि अशाच प्रकारचं एखादी पत्र निघावं अशी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांची मागणी आहे आणि या मागणीनुसार शासन या मागणीचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊन अशा प्रकारे पत्र निर्गमित करेल आणि सर्व शिक्षकांना या उन्हाळी सुट्टीत केलेल्या कामाबद्दल अर्जित रजा केलेल्या कामाच्या दिवसाबद्दल जेवढे दिवस त्यांनी काम केलं तेवढ्या रजा त्यांच्या ज्या खात्यात जमा होणार आहेत जेणेकरून त्यांना भविष्यात या रजांचा फायदा होऊ
शकतो. कारण की वर्षभराच्या शैक्षणिक मानसिक ताणानंतर शिक्षकाला उन्हाळी सुट्टी ही त्याच्या मानसिक आरोग्यास संतुलित करता यावं किंवा शांतता मिळावी यासाठी उन्हाळी सुट्टी ही शिक्षकाला मिळत असते. त्याच कालावधीत त्याला हे जनगणनेचं काम करावं लागत असल्यामुळे त्याला होणाऱ्या ह्या अतिरिक्त ताणामुळे त्याला अर्जित रजा या मिळाव्यात किंवा सुट्टी कालावधीत काम केलेल्या या कामाबद्दल त्याला बदली रजा मिळाव्यात, त्यासाठीचं हे 29 ऑक्टोबर 2010चं एक पत्र, जे की खूप महत्त्वाचं असं एक पत्र आहे, जे त्यावेळेस काढण्यात आलं होतं. आता अशाच प्रकारचं पत्र जर निर्गमित झालं तर आता जनगणनेच्या कामासाठी नियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना एक दिलासा मिळेल आणि त्यांना त्यांच्या उन्हाळी सुट्टीचा जो वेळ वाया गेलेला आहे तो त्या अर्जित रजेमार्फत भरून काढता येईल. तर अतिशय महत्त्वाचं असं हे पत्र आपल्याला 2010 या वर्षी निघालं होतं. तर अशाच प्रकारचं पत्र लवकर निघावं अशी आपण आशा व्यक्त करूया. एक पत्र मी संदर्भ म्हणून आपल्यासाठी घेऊन आलो होतो. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय किंवा शिक्षकांना कामात येतील असे बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या चॅनलवर नेहमीच घेऊन येत असतो. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा या पत्रासाठी ज्या शिक्षकांना याची गरज असते संदर्भ म्हणून, त्या सर्व शिक्षकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचावा त्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच एका नवीन माहितीसह. धन्यवाद.